पुंडलिकावरदे श्री ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुं मे साखरे नाम ईशां चरण सानिध्या जीवामुक्ता भवन्ति साखरे विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे वन्दे मुक्ते ज्ञानप्रतापैलतद्वचनामृतं च अद्वैतभाव पठिताहितबुद्धिरश्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण श्रीरङ्गनाथ गुरुराज नमो सहिता कारणे संगती साधुची भावी भक्ती हरिची भेटीने हरिचे ते संत संतते देव हरिचे वेदच्या ब्रह्मांडवाळा ते वेदार्थ मार्ग इथे अंधने कर्तव्य वेदार्था कृपा कन्यासुता हरिमुखी गाता हरपैकी तर एकनाथ महाराज यांच्या हरिपाठातला हा अभंग. स्वहिता कारणे संगती साधी, स्वतःच हितासाठी संतांची संगती असते. संतांची संगती करून काही संतांना काही आपण त्यांच्यावर उपकार करायला नाही किंवा त्यांना काही मदत करायला नाही. तर संतांच्या संगतीमध्ये आपलं हित असतं किंवा संत संगती वाचून जो काही परमार्थ होतो तो परमार्थच नाही. कारण संतांच्या विचारात केलेला परमार्थ जीवाला निश्चित त्या ठिकाणी फलद्रूप होतो किंवा त्याला निश्चित अशा ठिकाणी नेऊन पोहोचित असतो. म्हणून संतांची संगती केली पाहिजे. संतांची संगती केली पाहिजे म्हणजे संतांच्या विचारावर आपण आरूढ राहिलो पाहिजे. संतांना सांगितल्याप्रमाणे आपण चाललो पाहिजे. आपण तुकाराम महाराज आपल्याला सांगते की करा की तुम्ही काय करा की तुम्ही देवाचं भजन करा आणि देवाचं चिंतन करा. कारण आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेविन जीवा सुख नव्हे. कारण तुम्हाला सुखाचा मार्ग मी सांगतो. तुम्ही देवाला आपलंस करा. म्हणून असं देवाला आपलंस करण्याबद्दल जे सांगत असते ते संत असते आणि ते नाही सांगत की तुम्ही काहीतरी मिळवा, कशाचे नादी लागा, काहीतरी जगातली संपत्ती वाढा, जगातले माणसं जोडा, असं नाही सांगायला लागले. ते सांगायला लागले देव जोडा. कारण तुम्हाला जर देव प्राप्त करायचा असला किंवा देव जर मिळवायचा असला तर मग त्या ठिकाणी तुम्ही देवाची भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा, देवाचं चिंतन करा, देवाच्या चिंतनामध्ये तुमचा काळ घाला. कारण आपला जो काही काळ चाललाय तो देवाच्या चिंतना वाचून जर काळ गेला तर व्यर्थ गेला. कारण चिंतने सरेतो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे. सगळ्या मंगलामध्ये मंगळ आपला काळ हरिचिंतनात गेला पाहिजे. कारण हरीच्या चिंतनात जो काळ गेला तर तो काळ धन्य आहे. किंवा संतांच्या दर्शनात जो काळ गेला, संतांच्या भेटीत जो काळ गेला तो काळ धन्य आहे. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली ते, पायी मिठी पडली ते, पायी मिठी पडली ते. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली ते, संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटे शीतळ. कारण संदेहाच्या गाठी सुटल्या. मी माझं जे काही सत्यत्व बुद्धी असते तर ती निघून जात असते. संदेह राहत नाही. एक आपला जो काही आपल्या ठिकाणी आलेला भ्रम आणि आपल्याला जे काही दुःख आहे तर ते भ्रमामुळे आहे. संत काय काढते? भ्रम निवृत्ती करते आणि आपल्याला ह्या मोह मायामध्ये आपण अडकलो. संत काय करते? हे मोह माया आपल्याला गुतू देत नाही. कारण हा संसाराचा ताप, त्या तापामध्ये सगळे त्या ठिकाणी
दुःखी आहेत आणि ते एकमेकाचा सहारा घ्यायला लागले. पण ज्यांचा सहारा घ्यायला ते दुःखी आहेत. सगळेच काय या दुःखानं दुःखी आहेत आणि म्हणून आपल्याला या दुःखातून पार पडायचं असलं तर मग संताकडे जावं लागेल. कारण संतच कसे आहेत ते त्यांना देवाला ओळखीला किंवा ते देवाच्या नादी. आणि जो देवाच्या नादी असतो तर तो शहाणा असतो. जो जगामध्ये राहत असतो तर जगाच्या नादी असतो तर त्याला शहाणा म्हणता येत नाही. म्हणून देवाच्या नादामध्ये असतो. तुका म्हणे सोपे आहे सर्वागुणी शहाणा तो धनी घेत असे. म्हणून जो घेणारा शहाणा आहे आणि म्हणून स्वहित कशात आहे, आपलं हित कशात आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगते या ठिकाणी एकनाथ महाराज सुद्धा हेच सांगायला लागले की आपल्याला वाटतं की संपत्ती गोळा करण्यात सुख आहे, आपलं हित आहे. काहीतरी आपण प्रपंचातले उठाठेव करण्यामध्ये आपलं हित आहे, काहीतरी प्रपंच वाढविण्यामध्ये आपलं हित आहे, मान्यता वाढविण्यात आपलं हित आहे. परंतु हे सर्व हित लोकांना वाटत असतं. तुकाराम महाराज किंवा एकनाथ महाराज याला हित मानित नाहीत. आणि जे खरं हित आहे तर ते साधू संताला माहिती. जगातल्या कोणाला माहित नाही, कारण ते सगळं इकडच त्या ठिकाणी जगाच्या नादी लागले, उत्पन्न होणाऱ्या नाश होणाऱ्या पदार्थाच्या माग लागले आणि त्याच्यात कुठं जीवाचं हित असतं का. आणि म्हणून किंवा जे या संसारामध्ये रमले त्यांना सुद्धा आपलं हित माहित नाही. हित नाही ठावे जननी जनका, हित नाही ठावे जननी जनका, हित नाही ठावे जननी जनका, हित नाही ठावे जननी जनका. दाविला लौकिका चारती, दाविला लौकिका चारती, हित नाही ठावे जननी जनका, हित नाही ठावे जननी जनका. म्हणून जननी जनका हित नाही ठावे, कोणालाच हित माहित नाही. माय बापे पिंड पाळी याला माया जन्म मरण जाया संत संग. कारण आपल्याला संतच या ठिकाणी योग्य मार्गावर आणीत असते. म्हणून तुकाराम महाराज नाथ महाराज आपल्याला या अभंगात सुद्धा हरिपाठात सुद्धा हे सांगते की तुम्हाला हित जे काही जग सांगायला लागलं ते जगाला हित माहित नाही आणि बाकीचे तुम्हाला तुमचं हित कळत नाही आणि ज्याला हित कळत नाही त्याला संत म्हणायचं. कारण संताला माहिती की देवाशिवाय जीवाचं कल्याण नाही. म्हणून जीवाना देवाचं भजन करावं आणि त्यानं आपल्या देवाच्या नादी लावलं किंवा देवाच्या नामस्मरण करण्यामध्ये आपण त्या ठिकाणी लक्ष लावून राहा. गोविंदा राम राम स्मरा हरी. कारण तुम्ही देवाचं भजन करा, देवाच्या नादामध्ये राहा. हे तिकडे लक्ष राहणार इकडे त्या ठिकाणी धंद्यात पाण्यात काहीतरी व्यवहारामध्ये लक्ष केंद्रित करायला लागले. परंतु हे लक्षच तुम्हाला दुःख द्यायला लावणार आहे किंवा हेच उपाधी वाचून त्यात गुंतून शेवटी त्या कोस किटकाची आपरी आपणाची आपण यावे. कारण कोस किटकाप्रमाणे तुम्हाला वैरी व्हायला लागले. म्हणून आपल्याला शिकायला लागले की तुम्ही काय करा की देवाच्या नादामध्ये राहा, देवाला चित्तात धरा आणि देवाला जर चित्तात धरलं तर त्यानं आपला उद्धार करून घेण्याला तो मोकळा झाला किंवा आपल्या उद्धाराला तो कारण ठरला. कोण तर तो देवाच्या भक्तीला लागला तो. म्हणून कोणता हित करा ते म्हणजे सोयीता कारणे संगती साधूची. म्हणून साधूची संगती करा. मग साधू कोणला म्हणायचं तर ते साधू आहेत की ज्यांना साधून घेतलं किंवा ज्यांना त्या ठिकाणी त्या विकारावर मात केली ते संत आहे.
ते साधू आहे किंवा ज्यांना योग्य याची समजूत त्या ठिकाणी प्राप्त झाली, ज्यांना ह्या नश्वर वस्तूवर आसक्ती नाही किंवा नश्वर वस्तूची ओढ नाही, नाश होणाऱ्या वस्तू जे रमले नाही किंवा खोट्या वस्तूचा ज्यांना ओढा नाही, माईक वस्तूमध्ये जे रमत नाहीत किंवा मिथ्या वस्तूच्या नादामध्ये नाहीत, संत असते त्यांना या प्रकारच्या प्रकारचा ओढ नाही, असे जे संत आहेत तर ते आपल्याला बोधावर आणत असते. आणि म्हणून संतच आपल्याला बोधावर आणते. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगते, नाथ महाराज सांगते की बोध दिला मग सांगते, मार्ग दाविला आणि तर भ्रांती समोर गेली दिसू लागली वाट. कारण त्याने काय केलं की बोध द्याला आपल्याला, जीवाला बोधाची गरज असते, बोध दिला मग सांगते. संतांनी काय केलं की बोध द्याला आणि आपल्याला रस्ता योग्य अशा प्रकारचा दाखविला. म्हणून आपला जो रस्ता आहे तर तो रस्ता चुकला आहे. आणि म्हणून चुकला असे दिशे पंथ गेले संत ज्या वाटे, साधू संत ज्या मार्गाने गेले तो मार्ग आपला चुकला आहे. आणि म्हणून देवाचा रस्ता, देवाचं नामस्मरण, देवाचं भजन करून आपण विचारावर येऊन आपलं कल्याण करून घेणं हे अभंगामध्ये सांगायला लागले. हवी भक्ती हरीची भेटी देणे, कारण जीवाला देवाची भेट व्हायला पाहिजे किंवा जीवाला देव कळायलाच पाहिजे. इथे येऊन जर त्याला देव नाही कळाला तर मग पुढंच कळणार नाही. आता देव नाही कळाला तर पुन्हा कधी कळणारच नाही. आता देव नाही प्राप्त केला तर पुन्हा कधी प्राप्त होणारच नाही. आता देव लक्षात घ्या तरच त्या ठिकाणी आपण आपलं भलं केलं, नाही तर देव नाही कळाला हा संसार असाच राहील. जोपर्यंत देव कळत नाही तोपर्यंत संसार आपल्याला बांधल्याशिवाय राहत नाही. देव कळाल्यावर संसार नाही, सगळा देवच होत असतो. अवघा देवची झाला पाही भरो नियांतर बाही, की सगळा कोण झाला तर परमात्मा झाला. म्हणून सगळा देव झाला. आणि असा देव तुकाराम महाराज, नाथ महाराज सुद्धा आपल्याला या अभंगात सांगायला लागले की कोणता देव, तर जो आपल्याला अशा बोधावर येते ते संत. आणि ते संत आपल्याला देव दाखवित असते. जो देव प्राप्त झाला असता पुन्हा जीवाला पुन्हा काही मिळवायचं बाकी राहत नाही, पुन्हा काही प्राप्त करायचं बाकी राहत नाही, पुन्हा त्याच्या सर्व इच्छा तृप्त होत्या. देवाच्या प्राप्तीमध्ये जीवाच्या इच्छा पूर्ण त्या ठिकाणी सफल होत असते. किंवा जीवाच्या देव कळाल्यावर त्याला पुन्हा काही करायसारखं राहत नाही. कारण आपण पाहतो की सगळ्या जगामध्ये देवाची व्याप्ती आहे. किंवा जसं आपण दृष्टांत घेतला तर लक्षात येतं की सर्व घरामध्ये मातीची व्याप्ती आहे, की सर्व अलंकारामध्ये सोन्याची व्याप्ती आहे, किंवा सर्व देहामध्ये पंचभूताची व्याप्ती, सर्व जगामध्ये देवाची व्याप्ती आहे. आणि देवाला सोडून कोणतंच या ठिकाणी वस्तू दाखवता येत नाही. सगळ्या वस्तूमध्ये देव भरलेला आहे. आणि जसं अलंकारामध्ये सोन्याशिवाय काही दिसणार नाही किंवा कपड्यामध्ये कापसाशिवाय काही दिसणार नाही, तसं जगामध्ये देवाशिवाय काही दिसणार नाही. म्हणून तुकाराम महाराज देवाची त्यांना ओळख झाली. म्हणून ते म्हणते, तुका म्हणे आम्ही देखतची नाही, देवा बिना काही दुसरे ते. आम्हाला देवाशिवाय काही दुसरं दिसत नाही, आम्हाला सगळा देव दिसत असतो. माग बी देव होता, आता बी देव आहे, पुढं सुद्धा देवच आहे. आधीमध्ये अगदी अवघाहरी एकच अनेक हरी. कारण माग देव, आता देव, पुढं सुद्धा देव. कारण देवाशिवाय काही रिकाम वस्तू नाही. रीता ठाव नाही, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. कारण रिकामी जागा ही उरलीच नाही, रीता ठाव नाही उरला.
सगळे ठिकाणी देव मग त्या ठिकाणी राहायला आहे. आणि म्हणून दुसरं बशिता काय आपल्या ह्याच्यामध्ये देवच आहे. आणि त्या देवाला प्रेमानं त्याचं भजन केल्यावर जीवाला कोणत्या प्रकारचं दुःखाचा वारा लागणार नाही, असं त्या देवाचं सामर्थ्य आहे, असं त्या देवाचा धाक आहे. आणि असं तो देव त्या ठिकाणी भक्ताची काळजी घेत असतो. म्हणून त्या देवाला शरण जाण्यास सांगितलं. म्हणून या शरण जावे सर्व भावी निवासी, तो हा उतरील पार दुस्तर नदीचा. म्हणून तुम्ही देवाला शरण जा. आणि कसं जा ते म्हणजे सर्व भावाने जा. म्हणून शरण जावी सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. भव आहे कृपावंत आनंद नाम द्या. म्हणून या शरण जावे सर्व भावी निवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. कारण देव कसा आहे की कृपाळू आहे, दयाळू आहे, उदार आहे. म्हणून तुम्ही शरण जा. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. भव आहे कृपावंत अनंत नाम द्या. कारण तो कसा आहे कृपावंत आहे आणि त्याला अनेक प्रकारचे नाव आहे. त्याला किती नाव आहेत तर तुका म्हणे जे जे बोला ते दे साजे या विठ्ठला. त्याला किती नावाने बोललं तरी कमीच आहे, म्हणून त्याला ते साधत. म्हणून असा परमात्मा तुम्ही तुमच्या हितासाठी घ्या. म्हणून स्वहिताकारणी संगती साधूंची. साधूची संगती करायची असली तर ती तुमच्या हिताची आहे, कारण तुम्ही हितावर राहा, कारण हे तुमचं हित आहे. देवाची भक्ती करणं, देवाच्या नावाचा छंद धरणं किंवा देवाचं भजन करणं हे तुमचं हित आहे आणि तुम्ही ते काम करा. म्हणून स्वहिता कारणे संगती साधूंची. कशी करा? भावे भक्ती हरीची भेटी देणे. अशी त्या प्रेमाने देवाची भक्ती केली तर मग ते तुमच्या प्रेमाला पाहून तो येईल, तो परमात्मा येईल. आणि म्हणून तुम्ही स्वहिता कारणे संगती साधूंची, तुम्ही संतांची साधूंची संगती केली तो परमात्मा त्या ठिकाणी तुमच्याकडे येईल. तुमची त्याची भेट त्या ठिकाणी होईल. तो तुम्हाला कळन, तो तुम्हाला मिळा. परंतु तुम्हाला अगोदर काय करावं लागेल, ते अगोदर तुम्हाला संतांची संगती करावं लागेल. संतांच्या संगतीत तुमचं हित आहे. स्वहिता कारणे संगती साधूंची, भावे भक्ती हरीची भेटी देणे. कारण तुम्हाला हरीची भेट त्या ठिकाणी होणार आहे, हरी कळणार आहे. आणि म्हणून त्यासाठी तुम्ही देवाला जवळ करा किंवा देवाला आपलंस करा. आणि पुढे सांगायला लागले, हरी देते संत, संत देते हरी, ऐशे वेदचारी बोलता ती. ज्या ठिकाणी संत असते त्या ठिकाणी हरी आहे, तिथं हरी असन तिथं संत आहे. असं चारी वेदांना सुद्धा हे सांगितलं. कारण ऐसे वेद चारी बोलता ती. कारण 4 प्रकारचे वेद आहेत, त्या चारी वेदांना त्या भगवंताचं वर्णन केलं, भगवंताचं कीर्तीचं वर्णन केलं, भगवंताच्या नामाचं वर्णन केलं, भगवंताबद्दल त्या ठिकाणी ते वेद बोलले. भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग त्यानं त्या वेदामध्ये सांगितला. म्हणून या ठिकाणी सांगायला लागले की त्या वेद कसा आहे, शहाणा आहे. म्हणून तुम्ही काय करा, संत संतती ते हरी, ऐशे वेदचारी बोलताती. मग चारी वेद सुद्धा त्या ठिकाणी असं सांगायला लागले. 4 प्रकारचे वेद आहेत. मग चारी वेदानं काय सांगितलं तर मग हरी सांगितला, हरीच्या प्राप्तीचा मार्ग सांगितला आणि हरीला शरण जायचं सांगितलं. हरीच्या प्राप्तीमध्ये कल्याण आहे असं सांगितलं. बाकीच्या गोष्टीमध्ये तुमचं कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी कल्याण नाही. हरी मध्येच कल्याण आहे. कारण हरी नावाची वस्तू अशी आहे, तुका म्हणे हरी काही उरण हे देव. हरी काही उरी ठेवीत नाही किंवा हरी कोणत्या प्रकारचं दुःखाला उरू देत नाही. हरी कोणत्या प्रकारच्या बाधा
राहू देत नाही. असा त्या हरीच्या नामात काय चिंतनात सुख आहे, चिंतनामध्ये दुःख राहत नसतं, असा हरी शब्दाचा अर्थ आहे. म्हणून हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील. आणि नका पडू गबाळाच्या घरी, तिथे आहे तुम्ही काय करा, हरी हरी म्हणजे हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील. अनेक नका पडू गबाळाच्या घरी, तिथे आहे थोरे नागम. म्हणून नागवण होणारे, नागवण होणारे म्हणजे काय होणारे, तर तुझ्याजवळ काही एक राहणार नाही. जर तू ह्या सर्व व्यवहाराच्या भविष्यावर बसेल, हा व्यवहार पावशित्व सोडून जाईल आणि मग तुझ्या हाती काही येणार नाही. तू काय कर, माया जाळ तोडून टाक, मायाचं जाळ. म्हणून हे माग ते माग ते माग ते माग, हे सर्व काय माया जाळ आहे. आणि तेने माया जाळ तुटतील. म्हणून तुकाराम महाराज सांगते, माया जाळ तुटन गड्या, पण ते माया जाळ दुःख द्यायला लागलो तुला. ही माया सगळी फसवायला लागली, पण ती माया जाईल. पण ती माया जाण्यासाठी तुला त्या भगवंताचं भजन करावं लागतं. बाकी कशात माया जाणार नाही. कारण कोणतं दुःख जरी असलं ते मायेमुळे झालं, आणि माया जायसाठी त्या देवाचं भजन करावं लागतं. कारण देवाच्या नावाशिवाय ती माया जातच नाही. म्हणून देवाचं भजन कर, कोणत्या स्थितीमध्ये असो. तू देवाला त्या स्थितीचा विचार करू नको, माझी सुखात स्थिती आहे का दुःखात आहे, कष्टाची आहे का आरामाची आहे, मनासारखी आहे का मनाविरुद्ध आहे. म्हणून याचा विचार काही करू नको. तू हरीच्या प्राप्तीचा विचार कर, आणि त्या त्या परिस्थितीमधून तुला देवाचे भजन किती करता येईल याच्याकडे लक्ष दे. तिने माया जाळ तुटतील, मायेचं जाळ तुटून जाईल. तेने माया जाळ तुटतील. कशानं तुटतील, तर तुम्ही काय करा, देवाचं भजन करा, त्यांना माया जाळ तुटून जाईल. तिने माया जाळ तुटतील. कारण माया जाणं खूप महत्वाचं. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघरे, संपत्तीचे वारे साचवतारे जायत. कारण हे वारे, हे संसार असा फाटीला माणसाला की त्याला वाटतं आपल्याला इथून जायचंच नाही का. असं घर बांधलं की वाटतं इथंच राहायचं का आपण. असं जमा केलं की त्याला वाटतं हे आमच्या कामीच येणार आहे का. इतके मोठे नाते होते आपले आपले मानले तरी त्यांना वाटतं आमच्या बरोबरच येणार आहेत का. पण बरोबर कोणी येत नाही, तर राहता येत नाही, आणि कोणी कामी येत नाही. मग आपल्या हिताचे नव्हते सायास, गृहदारास धनवित्त, औचित निधान लागलेचे आधी, भोगावी विपत्ती गर्भवास, यावे जावे पुढे ऐसेची कारण, भोगावी पतन नर्कवास. कारण यावा लागन जावा लागन, यावा लागन जावा लागन, जन्म आणि मरणाचा फेरा जीवाच्या पाठीमाग लागला, आणि जीव ह्या फेऱ्यामध्ये अनेक जन्मामध्ये फिरतो. त्यासाठी त्यानं या ठिकाणी भजन करून आपलं काम करून घ्या. म्हणून सोयीता कारणे संगती साधूची, आणि म्हणून भावी भक्ती हरीची भेटी देणे. हरी भेटत असला संता प्राप्ती नाही, ऐसे वेद देते बाई, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. म्हणून संत काय करते, जीवाचा मनोरथ पूर्ण करते. जीवाचा मनोरथ पूर्ण म्हणजे जीवाला जे आहे ते प्राप्त करून देण्यामध्ये संत कसे आहेत, तर उदार कृपाळ माता ज्ञानेश्वर. कारण उदार आहे, कृपाळ आहे, आणि अशा प्रकारचं जीवाला त्याच्या सोय लावणार. जीवाची सोय कोणी लावली, जीवाची सोय लागली नाही. सगळे आपली आपली सोय पाहत, जसं आपण पाहतो
व्यवहारामध्ये यात्रेत गेले की समजे काय करते, आपापली स्वयंपाक, आपलं खायचं आपल्या संगत, आपल्या जेवायचं आपल्या जेवण खाऊन आपल्या संगत, आपल्या आरामाचं त्या ठिकाणी वास्तव्य, आपण आपलं जागा धरून तसं आपण पंढरपूरला जातो. रावट्या असत्या सोबत, मग आपापल्या रावटीमध्ये आपापल्या रावट्या ठोकणं काढणं आणि परत तिथं आपले जेवणाची व्यवस्था, वेळेला जेवणं, वेळेलाच निघणं, हे सर्व ठरलेलं असतं. तशा प्रकारच्या या ठिकाणी हे सुद्धा एक प्रवास आहे. इथं सुद्धा आपल्याला तिथं जसं त्या ठिकाणी त्या फडकऱ्यांचा नियमात चालावं लागतं, कारण त्यांचा पड असल्यामुळं त्यांच्या नियमात चालावं लागतं. तसं इथं सुद्धा या ठिकाणी हे देवाचा कारभार आहे सगळा, आणि देवाचा पड आहे, एवढा मोठा पड आहे ब्रह्मांडाचा एवढा, पण तो परमात्म्याचा पड आहे. मग परमात्म्याच्या फळात राहायला लागलं म्हणलं, बाबा परमात्म्याच्या फळात राहिलं म्हणल्यावर परमात्म्याच्या नियमानं राहावं लागलं. आता परमात्म्याचे काय नियम आहेत तर ते संत सांगते, ते नियम पाळणं म्हणजे परमात्म्याचे नियम पाळणं, आणि शास्त्र सांगत तशा प्रकारचं चालणं म्हणजे परमात्म्याचे नियम पाळणं. म्हणून आपण त्याच्या हद्दीत आहेत किंवा त्याच्या त्या सर्व कारभारामध्ये आपण आहेत. जसं एखाद्याच्या घरी गेल्यानंतर तो म्हणीन तिथं बसतो आपण, तो त्यानं केलं ते खातो आपण. मग तशा प्रकारचे या ठिकाणी काही चौकस बुद्धी आपण दाखीत नाही. आम्हाला इथं बसायचं, तिथं बसायचं, हे काऊन केलं, ते काऊन केलं, हे खायचं होतं, ते खायचं होतं, असं काय नसतं. मग तशा प्रकारचे या ठिकाणी सुद्धा आपल्याला सांगायला लागले, तुम्ही देवाचं भजन करून मुक्त व्हा. नाही जर झाले तर मग तुम्ही अशा प्रकारचे काय राहता, बद्धच राहता, म्हणजे बांधलेलेच राहता. बांधणारा कोण आहे? देव आहे. म्हणून देवाची भक्ती करा रे बापांनो. साधन हरीचे जणी करणेचे करू नका, जेणे न हे जन्म यमाची यातना ऐस्या साधना करा काही. म्हणून तुम्ही काहीतरी साधना करा. म्हणून नेहमी साधनेत राहिलं पाहिजे, भगवंताच्या नामात राहिलं पाहिजे, नामस्मरणात राहिलं पाहिजे, आपल्या सुचिरभूतपणा आपल्या साधनेत राहिलं पाहिजे, विचारावर राहिलं पाहिजे, देवाचे उपकाराची जाण ठेवली पाहिजे. आणि देवाचे आपल्यावर उपकार आहेत, नाही देवाचेच उपकार आहेत. म्हणून कोणी काही दिलं असलं आपल्याला तर आपण कोणाचे उपकार मानायची गरज नाही, आपण देवाचे उपकार मानल्यावर, कारण त्याला तरी प्रेरणा कोणी दिली देण्याची, देवानं दिली. तेव्हा कोणी आपल्याला काही मदत केली, आपण म्हणतो तुमच्या आमच्यावर फार उपकार दिले, ठीक आहे, कृतज्ञता व्यक्त करणं इतक्या पुटीचे काय, परंतु खरे उपकार तर देवाचे आहेत, कारण देवानंच कोणत्या तरी रूपात येऊन आपल्याला मदत केलेली असते. किंवा हे सुद्धा सर्व व्यवहार जे चालला तो देवाच्या कृपेनं चालला, देवाच्या प्रसादानं चालला. तुकाराम महाराज तुमच्या कृपेचे पोचणे जन्मोजन्मी तुका म्हणे, कारण देवाच्या कृपेशिवाय कोण जिवंत राहू शकतो का? अशी काय हिंमत आहे की देवाची कृपा संपादन करता आली नाही आणि कल्याण झालं. देवाची कृपा संपादन करता आली नाही, कल्याण झालं असं कधी कोणाला ऐकायला भेटणार नाही. पण देवाची कृपा संपादन करून कल्याण झालं हे आपल्याला आता त्या ठिकाणी आपणच देवाची कृपा करून आपलं काय कल्याण झालं किंवा आपला काय आनंद आहे, काय सुख आहे देवाच्या संगतीत, तर देव करून घेण्यामध्ये हे आपला अनुभव आहे. आणि म्हणून आपल्याला शिकवायला लागले सांगत की तुम्ही काय करा की देवाचं भजन करा, देवाचं चिंतन करा. आणि का करा तर तुम्हाला हेच पाहिजे ना, तर याशिवाय दुसरं घटणार नाही. इथं नाही ठावे जननी जनता दाविला लौकिकाचार दे, म्हणून लौकिकाचार दे. लोकायला हित माहित नाही, दाविला लौकिकाचार दे, कारण लौकिक शिकविला, लोकात राहणार,
लोकांमध्ये अशा प्रकारचं आपल्याला लौकिक शिकविला असला तर त्याने शिकविला, आणि साधू संतांना आपल्याला काय शिकलं तर आपल्याला भक्ती शिकली. भक्ती शिकली म्हणजे देवाच्या नादी लावायचं शिकलं, देवाच्या भजनाला लावलं. आणि जे देवाच्या भजनाला लावित असते ते संत असते, आणि जे देवाचं भजन करते ते हितावर जागे आहे. आणि बाकीचे सगळे हितावर जागे नाहीत. संसार करणारे हितावर जागे नाही, कारण संसार करणारे बंधनामध्ये आहे. कारण आज जरी नाही पण उद्या ह्या संसारावरची मालकी हक्क सर्व काही त्या ठिकाणी जाणार आहे. मी माझे वाढवणी माया तृष्णेचा बाध, सोयीत न दिशेची केला पुलावध, लागले काळपाठी सवे काम हे क्रोध, म्हणून हे काम क्रोधवरी मारा, तुझ्या रुक्माईच्या वरा. म्हणून तुम्ही देवाचं भजन करा आणि अशा प्रकारचं तुमचं हितावर जागे राहा. सोयीत कळत का? सोयीत कळत असेल तर संतालाच कळत, तुम्हा आम्हाला कळत नाही. कारण आम्हाला वाटतं की आम्ही श्रीमंत होणं आमचं हित आहे, आमचं लेकरं बाळ घरदार व्यवस्थित होणं, लोकांमध्ये आमची वाहवा होणं, याच्यात आम्ही हित माळायला लागलो. परंतु साधू संतांना जे हित सांगितलं ते खरं हित आहे. ते म्हणते देवाचं भजन करा म्हणजे हित आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, करोनी मन शुद्ध भावे. हित ते करावे देवाचे चिंतन, करोनी मन शुद्ध भावे. शुद्ध करून देवाचं चिंतन करा. काय शुद्ध करा? आपुलाले चित्त शुद्ध करा, आपलं चित्त शुद्ध करा. मग चित्त गरुळ कशानं झालं? शुद्ध ज्याला करायचं ते गरुळ का झालं? तर ते हे मी माझं म्हणलं म्हणून कल्पना विद्यात येणे झालं. अनेक प्रकारच्या वासना वाढविल्या, अनेक प्रकारच्या सुट्ट्या आपण देवाच्या नावाशिवाय जे काही वेळ जातो ती देवाच्या नावातून सुट्टीच घेतली, वेळ काढूपणा केला, आणि त्याच्यानं या ठिकाणी भ्रम वाढत गेला. देव चुकविला, देवाचं भजन चुकविलं, देवाचं नाव घेणं राहून गेलं. आणि मग हा सर्व त्या ठिकाणी जो काही देवाला सोडून व्यवहार किती जरी वाढला किंवा देवाला सोडून कोणते जरी काम करायला लागला तरी वाया आयर झालं. हरी नाही ध्यानात घेतला तर वाया आयर झालं हरी विना. कारण का तर तू जे व्यवहार करतो ना ते लतिका व्यवहार सर्व हा संसार, वाया आयर धार हरी विना. लटका व्यवहार आहे, येरधार वाया हरी विना. आणि त्या हरीची तू काय कर, संबंध प्रस्थापित कर, किंवा त्या हरीला त्या ठिकाणी तू काय कर, जवळ कर. असं जर केलं तर तुला त्या ठिकाणी भक्ती केली असं म्हणता येईल. नाही जर जवळ केलं तर मग भक्ती नाही केली. कारण देवाची भक्त म्हणून घ्या, लांब पैसा जवळ करायला. देवाचा भक्त म्हणून घेतो सोयरे धायरे जमा करायला, त्याच्यात सुख मानायला. देवाचे भक्त म्हणून घेतो आणि इकडं जड वस्तूवर जास्त प्रेम करायला लागला, घरदार पुन्हा लोक मान्यता, लोक जोडायला लागला, लोकाय कोण जय जयकार करून घ्यायला लागला, लोकाय कोण चांगलं म्हणून घ्यायला. आणि हे जे अशा प्रकारचं चुकलेलं असतात तर हे संताकडे आल्याशिवाय कळत नाही. आणि म्हणून हे संताकडे आल्यावर तेच आपल्याला आपल्या चुका लक्षात आणून, आणि आपल्या चुका लक्षात आल्यावर आपण त्या चुका काढल्या पाहिजे तरच आपण पारमार्थात आलो. नाहीतर मग पारमार्थात कोणी म्हणता भजन करायला,
आम्ही आमचे हे ग्रंथ पाठ आहेत, आम्हाला अशा चाली येतात, आम्हाला असंच कीर्तन येतं, आम्ही असे झालो तसे झालो, आमचं पब्लिक इतकी वाढे, आमचं इतके पब्लिक लोक ऐकत आहे. म्हणून अशा प्रकारचा हा जो भ्रम आहे, तर हे सर्व काही तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं की परमार्थात किंवा कोणत्याही या ठिकाणी देवाला मागणी करताना ते सांगते की लहानपण देगा देवा मुंगी साखरीचा रवा, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. देवाला मागणं करताना म्हणजे लहानपण देगा देवा, मला काय करतो लहान कर, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, जया पण तया यातना कठीण, तया यातना कठीण, तया यातना कठीण. कारण ज्याच्या अंगात मोठेपणा असतो त्याला दुःख जास्त असतं. म्हणून इथे येऊन काय करा की मोठेपणा कमी करा, नको नको मान नको अभिमान. महाराज सुद्धा हे सांगते की नको नको मान, नको नको मान नको अभिमान, सोळी मी तुपान तोची सुखी, मी तुपान जाऊ दे तुझी एकची घोंगडी पांघरू. कारण मी तूपण या ठिकाणी हे दुःखाला कारण आहे. म्हणून स्वयता कारणे संगती साधूची, तुला हित पाहिजे का मग साधूची संगती कर. भावे भक्ती हरीची माहिती देणे आणि संतांच्या संगतीमध्ये देवाची भेट होत असते. तेव्हा संतांच्या संगतीत राहिला की तो देवाची देव लक्षात घ्यायला त्याला मार्ग सोपा झाला. कारण संत त्या ठिकाणी देवाशिवाय काही बोलतच नाही आणि जे बोलते ते देवाला धरूनच बोलते किंवा देवालाच विषय करून बोलते. आता बोलण्याचे नाही आम्हा देवा विना काही, आम्हा देवा विना काही, आम्हा देवा विना काही, आम्हा देवा विना काही. देवाला धरून बोलणं असतं, देवाला विषय करूनच त्या ठिकाणी किंवा देवच या प्रपंचामध्ये त्यांना काही कोणाची कर्तव्य नाही की एक त्यांना देव त्या ठिकाणी त्यांचा असतो किंवा त्यांना देवावरच भाव प्रेम असतं किंवा देवाला जास्त महत्व दिलेलं असतं. आणि असे संत त्या ठिकाणी देवाचे होऊन राहतात आणि देवाला विषय करतात किंवा देवाच्याच नावानं त्या ठिकाणी स्वतःला धन्य म्हणून घेतात की धन्य झालो आता याची संदेह नाही या बाह्य काळाची, किंवा धन्य मी मानेन आपले संचित राहील शेप्रित तुझे नामे, की धन्य मी माने. कारण मी स्वतःला धन्य माने, कारण तुपल्या प्रेमात किंवा तुपलं चिंतन माझ्या लक्षात आलं किंवा तुपलं नाव मुखात राहिलं, आपल्या विषयी प्रेम अंतःकरणामध्ये स्थिर झालं. धन्य मी मानेन आपले संचित राहील शेप्रित तुझे नामे, की तुझ्या नामामध्ये तुझ्या भजनामध्ये तुझ्या रूपामध्ये नावामध्ये तुपली मनामध्ये ओढ राहील. कारण तुला भेटा वाटतं, तुलाच पोहा वाटतं, तुलाच गीतामध्ये गावा वाटतं आणि तुलाच घ्यावा वाटतं, तुपल्याकडेच यावा वाटतं. अशा प्रकारचं वड तुपली. आता नाशिवंताची वड नाही. आता इथं दोनच पदार्थ आहेत, एक नाशिवंत आहे आणि अविनाशी. कोण्या मार्गाने राहायचं ते तुम्ही तुमचं ठरवा. तुम्हाला नाशवान वस्तूकडे जायचं तर अविनाशी वस्तूकडे जायचं. मग अविनाशी कोण आहे? देव आहे. नाशवान काय आहे? बाकी सर्व नाशवान आहे. मग अविनाशी देव प्राप्त करायचा का नाशवान वस्तू लक्षात घ्यायचा? तर अविनाशी देव प्राप्त करायचा. म्हणून सांगायला लागले अविनाशी देव कसा आहे, तर या ठिकाणी सर्व विनाशवान पदार्थाचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही.
कारण सर्व पदार्थ नष्ट झाले तरी ते नाश होत नाही असा देव आहे. आणि त्या देवाची प्राप्ती ज्याला झाली तो सुद्धा या ठिकाणी अयुक्तच राहत असतो किंवा त्याचा सुद्धा या ठिकाणी नाश होत नाही. आणि असा देव त्या ठिकाणी मी पाहिला. देखिला देखिला देवाचा मी देव, देखिला देखिला देवाचा मी देव, विठ्ठला संदेह निमाले तुझे पण विठ्ठला संदेह. म्हणून देखिला देखिला मी काय पाहिलं? देव पाहिला. म्हणून आनंद कशामध्ये? कोण कशात, कोण कशात. आम्हाला कशात आनंद वाटायला, मग कशात. म्हणून प्रत्येकाने आपापला आनंद कशात तरी मानलेला आहे. त्याच्यात आनंद, त्याच्यात आनंद, त्याच्यात आनंद. कशात आनंद? काहीतरी लौकिक वस्तू मिळून आनंद होईल का? म्हणून या ठिकाणी सर्वांना वाटतं की हे इतकं केलं की झालं, एक मिळालं की झालं, परंतु झालं नाही. संसारामध्ये शरीर आयुष्य कमी पडत, करायचं भरपूर राहत आणि आयुष्य संपून जात, करणं तसंच राहत. आणि म्हणून या ठिकाणी जीवाला योग्य अशा प्रकारचं स्थिरता, त्याला जीवन पूर्ण आयुष्य संपून बी त्याला प्राप्त होत नाही. कारण करायचं बरंच बाकी आणि आयुष्य संपलं. म्हणून लक्षात घ्यायचं की मग त्या ठिकाणी त्याला जे करायचं ते राहून जात आणि अनावश्यक गोष्टीमध्ये त्याची फजिती झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून जीवाची फजिती देव कळल्याशिवाय जात नाही. म्हणून त्यांना देवाचा अट्टहास, देवाचा ध्यास धरावा. आणि या भागात ते सांगायला लागले की तुम्हाला तुमचं हित पाहिजे का? स्वहिता कारणे संगती साधूची. तर जे काही देवाच्या नादी आहेत असे संत किंवा ज्यांना नाशवान पदार्थांविषयी ओढ नाही, ज्यांना दुःखरूप पदार्थाविषयी, ज्यांच्या मनामध्ये प्रीती नाही, ज्यांना देवाविषयी आवड निर्माण झाली किंवा आपलं कल्याणाचं साधन फक्त देव आहे असं ज्यांना कळालं, ज्यांचा विश्वास देवाशिवाय कोणावरच नाही किंवा संतांच्या संगतीत ज्यांना आपलं हित वाटतं, असे जे कोणी असते मग त्याला सांगायला लागले या अभंगामध्ये, स्वहिताकारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटी देणे. तिथं हरी असते तिथं संत आहे तिथं हरी. कारण इतकं दोघांचं सख्यत्व आहे, इतकं दोघांचं ऐक्यता आहे. हरी म्हणलं की संत आले, संत म्हणलं की हरी आले. दोन त्या ठिकाणी नाही जाता. हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेद चारी जाती. आणि असं चारी वेदांना सुद्धा हरीचं गुणगान गायलं किंवा हरीविषयी बोलले. हरीविषयी बोलल्यामुळं त्यांच्या बोलण्याला किंमत आहे. कारण जे खरं बोलते त्यांच्या बोलण्याला किंमत असते आज जगामध्ये. आणि मग देव कसा आहे? खरा आहे. मग देवाविषयी बोलल्यावर त्यांच्या बोलण्याला महत्व आहे. म्हणून हरी ते संत, संत ते हरी, ते संत, संत ते हरी, ऐसे वेद चारी बोलतात ते, ऐसे वेद चारी. म्हणून चारी वेदांना ग्वाही दिली. हरी संत असते तिथं हरी आहे, हरी असते संत आहे. आणि ब्रह्माडोळा शांती वेदांत नाकडे होती. ब्रह्मदेवाला सुद्धा वेदाचा अर्थ कळाला नाही. बाकी मी मानणारे, गर्व करणारे, आम्ही हे शिकलो ते शिकलो, आम्हाला हे येतं, आम्हाला ते येतं, म्हणून हरिपदात फक्त संतांची संगती, देवाला शरणागती महत्व दिला. देवाला शरणागती पत्करा देवाची, संतांच्या संगतीत राहा. उगा अहंकार बाळगू नका. आम्ही मोठे, आम्ही शाणे, आम्ही हुशारी, आम्ही बुद्धिमान आहे, आम्हाला फार येतं, अशा प्रकारचे त्या ठिकाणी मोठेपणा करू नका. आणि म्हणून हे शिकायला लागले की ब्रह्मा सुद्धा
एवढा मोठा ब्रह्मदेव 4 तोंडाचा आहे आणि या ब्रह्मांडाचा अधिपती किंवा सर्वात मोठा असणारा जीव, ज्याची उत्पत्ती पूर्वी झाली, त्याच्यानंतर सर्व त्या ठिकाणी झाले आणि जो सर्व गेल्याच्या नंतर शेवटला जातो, ज्याला इतकं आयुष्य आहे, असा ब्रह्मदेव. त्या ब्रह्मदेवाला सुद्धा या ठिकाणी वेद कळाला नाही. इतर लोकांना त्या ठिकाणी काय कळणार आहे? म्हणून त्या ठिकाणी भक्ती मार्ग सोपा आहे, त्याच्यामध्ये देवाची शरणागती केली तर देव त्या ठिकाणी सहजच आपल्याला प्राप्तच आहे. परंतु त्याच्याविषयी जो काही आपल्या मनामध्ये गैरसमज निर्माण झाला, दुसरा आहे, वेगळा आहे, किंवा काही तर म्हणते देवच नाही, म्हणून वास्तविक पाहता या ठिकाणी सांगायला लागले ब्रह्मदेवाला सुद्धा देव कळाला नाही. मग इतर मी बी मानणाऱ्या अहंकारी लोकांना कुठं देव त्या ठिकाणी लक्ष देणार नाही. म्हणून ते असे संशयामध्ये भ्रमामध्ये राहणार आहेत, कारण त्यांचा अहंकार, त्यांचा मोठेपणा त्यांना आड यायला लागला, तेव्हा तोच त्यांना हितासाठी आपल्या स्वहिताकडं जाऊ देत नाही. म्हणून ब्रह्मदेवाला सुद्धा देव नाही कळत. मग तर श्रीमंताला काय करणार? वेदांताचा गोळा करण्याआधी असलं ब्रह्मदेवाला जर वेद कळाला, देव कळाला असता तर ब्रह्मदेव कन्येचा अभिलाष त्यांना धरले नसते. कारण कन्येचा अभिलाष का धरला तर त्याला देव कळाला नाही. ब्रह्मडोळा सांगते वेदार्थ ना करे होती, वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष वेदे नाही असे सांगितले. कारण वेदार्थाचा अर्थ त्याला कळला नाही. ब्रह्मदेवाला वेद त्याच्याकडे असते, परंतु वेद कुठं कळावा? कारण वेदाचं मूळ परमात्मा आहे. परमात्म्याच्या कळण्यात सर्व काही कळत असतं. परमात्म्याला सोडून त्या वेदाच्या मागे लागल्यामुळे मग त्याची प्रचिती होत असते, असं नाथ मला सांगते. आणि वेदाचे हरिअक्षरे हे दोन्ही हरी बोला. आता वेदाचं बीज हातात घ्यायचं असलं ना, हरी हरी म्हणा. हरी हरी अक्षरे ही वेदाचं बीज आहे. कारण बीज म्हणजे ज्याच्यातून वेद उत्पत्ती होते की ते बीज. जसा वृक्ष असतो, बीजापासून झाला, त्या वृक्षाची उत्पत्ती बीजातून झाली. मग ते बीज हाताला आले की वृक्ष हाताला आला. मग हरी हाताला आला की सर्व वेदार्थ हाताला आला. वेद कळायला काहीच या ठिकाणी राहिलं नाही. आणि म्हणून सर्व काही कळालं, सर्व काही मिळालं, पण त्या हरी हाताला आल्या. त्या हरीला तुम्ही हाताशी धरा, हरीला लक्षात घ्या. आणि म्हणून नसला येत मग त्याच्या नावानं हरी 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 म्हणत राहा. मग तो हरीच एक दिवस त्या ठिकाणी त्याची ओळख करून देईन, किंवा तो हरीच आपल्याला त्याच्यात सामावून घेईन, किंवा तो हरीच आपल्याला ह्या सर्व रूपानं या जगामध्ये आपल्याला सर्व काही तो होऊन त्या ठिकाणी राहिलेला तेच आपल्याला दृष्टीनं दाखवीन. आणि असा हरी शब्दाचा अर्थ नाथ महाराजांनी अलंकार केला की तुम्ही हरी शिवाय कशाला देऊ नका. एवढा मोठा हरी, आणि त्या हरीला महत्व नाही देता तुम्ही क्षुल्लक गोष्टी मध्ये मन गुंतवायला. म्हणून तुम्ही हरीची प्राप्ती करून घेण्यामध्ये तुम्ही वेळ काळरूपाना करू नका, किंवा कशात तरी तुम्ही नादी लागून त्या हरीला ओळखायचं सोडून काहीतरी कशात मन गुंतवू नका. आणि कशाला तरी मी माझं म्हणून हरी कळायचा सोडून देऊन त्याच्या नादी लागायला लागते, हे काही तुमचं योग्य वर्तन नाही. आणि म्हणून ब्रह्मडोळा सांगते वेदार्थ ना काही तेथे आंधळी होती, वेदार्थाचा गोवा कन्या विलास वेदे नाही यायचे सांगितले, वेदांना सांगितलं नाही. वेदार्थांचा गोवा कन्या विलास वेदे नाही यायचे सांगितले, वेदांचे विलाक्षरे अधिपती एकाजनार. महत्वाचं वाक्य सांगितलंय, वेदांचे बीज. कारण वेदांचं बीज हरी अक्षरे, तुम्ही त्या ठिकाणी ते हरीचं स्मरण करा, असं या अभंगामध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न केला. आता पसायदान हरी
आणि झालेली सेवा संतांच्या चरणी अर्पण करू. आता बसायला ठीक. आता विश्वास फळाचे कधी सांगो दया सत्कर्मी अति मानो मोठा परस्परे जनांचे दुरितांचे दिग्गजाहो विश्व सगळे पाहो जो जीवांचे तत्व ते लाभो प्राणिनाथ वर्षवत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मानले मानवर्थ भूमंडळी भेटत दयावृत चला कल्पतरोचे आरो चेतना चिंतनाम बोलती जय पुरुषांच्या चंद्रमेघे आलांजन मार्तंड देता पुण्य ते सर्व सदा सज्जन किंबहुना सर्व सुखी पूर्ण होती आणि ग्रंथ उपजिले विशेष श्री सुखिया झाला सुखिया झाला दत्ता ज्ञान स्वामी एकनाथ महाराज की जय. पंढरनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज की जय. सर्वांना राम कृष्ण.